गाईस तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं की आपण आपला इन्क्युबेटर आहे तो खराब झाला आणि तो आपण रिपेअर पण केला. तर आता मी दाखवतो तुम्हाला आपले अंडे सगळे मी इन्क्युबेटरमध्ये लावलेत. म्हणजे आता आपला इन्क्युबेटर झालं एकदम प्रॉपर नीट झालं आहे. आणि मी रिप्लेस नाही केला कारण की ते बोलत होते की जर का आता तुम्ही रिप्लेस केला मग तुमची ज्या आपली इन्क्युबेटरची वॉरंटी आहे ना 1 वर्षाची ती पूर्ण जाईल. कारण की आता आपण नवीन इन्क्युबेटर घेतोय ना म्हणून ती वॉरंटी जाईल. मग मी काय बोलतो ना की जो आपला रिपेअर केलेला आहे ना म्हणजे तेच बोलले की जो रिपेअर केला ना तुम्ही तो वापरा सध्या. जगा हा खराब झाला तर आपण 1 वर्षाचा आज जगा हा खराब झाला ना त्यामध्ये रिप्लेस करतील. म्हणून मग आता आपण हा रिप्लेस नाही केला, हाच आपण यूज करतो सध्यापर्यंत. सध्या म्हणजे जोपर्यंत खराब नव्हतं तोपर्यंत. आणि जे खराब झालं ते हॅचप्रोवाले प्रॉपर रिप्लेस करून देतील आपल्याला, काय टेन्शन नाही. कसे हे बघा आपले आपण इन्क्युबेटर लावले आणि टेम्परेचर पण सेट केलं आहे. ते जे लास्टचे काही अंडे दिसतात ते हे बोले जे अंडे सेकंड लाईनमध्ये अंडे दिसतात ना ते आहेत. ते अंडे आहेत ना जर फुटले ना तर 2-3-4 दिवसात फुटतील. कारण की ते मी आपल्या मामाच्या जवळ आणले, त्यांची कोंबडी बसलेली उभारण्या. आणि मग हे अंडे फुटले नाही पण त्याच्यात पिल्ले आहेत. ते मी कुठून बघितला, जी आपली मशीन आहे ना मशीनची जर हा आहे ना बल्ब पण दिसतो की अंडा तयार झाला का नाही. मग ते त्याने बघितलं मी त्यात पूर्ण प्रॉपर पिल्ला तयार आहे. तर आता मी ते ठेवलं अंडे आपल्या मशीनमध्ये, तर ते अंडा झालं तर भारीच आहे. त्यासाठी आता आपण प्रोव्हिजन करू म्हणजे पिल्ले ठेवण्यासाठी. ते प्रोव्हिजन कसं करतो मी ते तुम्हाला बघायचं तर माझा मोठा ब्लॉग जाऊन बघा.